थेट जाऊयात लातूर जिल्ह्यामधल्या किल्लारीमध्ये शरद पवार त्या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत। 30 वर्षांपूर्वी किल्लारीमध्ये भूकंप झाला होता। त्यामध्ये मृत पावलेल्या सर्वांना आता श्रद्धांजली वाहिली जाते। शरद पवार या कार्यक्रमाला आज किल्लारीमध्ये उपस्थित आहेत। अधिक अपडेट घेऊयात, आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। राहुल, नाही, दरवर्षी हा कार्यक्रम तसा साजरा केला जातो, त्या दुर्दैवी घटनेची आठवण ठेवली जाते। यावर्षी त्याला थोडंसं वेगळं महत्त्व असं आहे की एकतर महाराष्ट्राची सध्याची राजकीय स्थिती आणि 2 आठवड्यापूर्वी या भागातली काही तरुण मंडळी श्री शरद पवारांना भेटायला गेलेली होती आणि त्यांनी भूकंपग्रस्ताच्या आरक्षणाचा मुद्दा त्यांच्यासमोर मांडला होता। या भागातल्या मंडळींना जे आरक्षणाचा लाभ होतो त्याच्या विरोधामध्ये बॉम्बे हायकोर्टात एक पिटिशन झाली आणि तो आरक्षणाचा लाभ काही प्रमाणामध्ये कमी झाला। ज्यावेळेला ही चर्चा सुरू होती त्याच वेळेला स्वतःच श्री शरद पवार असं म्हणाले की मी पण आता त्या ठिकाणी येणार आहे, मी येतोच त्या ठिकाणी। आणि मग त्याच्यानंतर या कार्यक्रमाचं आयोजन झालेलं आहे। ते 1993 साली जो भूकंप झाला त्या काळामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते, ज्यांना गावगाड्याचा अभ्यास आहे, त्यांना याची कल्पना आहे की पुनर्वसनाच्या कामामध्ये गावगाड्यातल्या बरोबर घेऊन जाणं किती अवघड होतं। आणि अशा वेळेला की ज्या वेळेला कम्युनिकेशनची साधनं अत्यंत मर्यादित आहेत, जगभरातनं जरी मदत येत असली तरी तिला एक प्रकारचं नियोजन देण्याची गरज आहे। अशा वेळेला शरद पवार यांनी केलेलं त्या काळातलं जे काम आहे, म्हणजे प्रशासकीय पातळीवरती ते जे काम केलं त्याची आजही या भागामध्ये आठवण ठेवली जाते। लोक म्हणतात की सगळं प्रशासन हे त्या काळामध्ये इथं आलं होतं आणि त्यांनी उत्तम काम केलं। नंतर प्रशासकीय सेवेमध्ये जे वरच्या पदावरती पोहोचले श्री प्रवीणसिंह परदेशी, हे त्यावेळेला लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते आणि ते असतील किंवा त्यावेळेचे राज्यमंत्री पद्मसिंह पाटील, विलासराव देशमुख, शिवराज पाटील चाकूरकर, अशा सगळ्या मंडळींच्या माध्यमातून या भागामध्ये पुनर्वसनाचं एक मोठं काम हाती घेण्यात आलेलं होतं। त्यावेळेला भूकंप झाला त्याच्या 3-4 तासामध्येच खास विमानानं शरद पवार हे इथं पोहोचलेले होते। तर ह्या सगळ्यांच्या आठवणी आहेत या भागात, ज्यांनी भूकंप बघितलेला आहे, ज्यांनी या पुनर्वसनाच्या कामात प्रत्यक्ष सहभाग घेतला। आणि काही आता अमोल इथे लंडनवरून पण काही मंडळी आलेली आहे की जी ह्युमन राईटच्या संदर्भात त्यावेळेला काही काम करत होती। काही वेगवेगळ्या जागतिक पातळीवरच्या NGO पण इथं आलेल्या आहेत। अशा सगळ्यांच्या निमित्तानं या स्मृती दिनाच्या निमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं। काही प्रश्न पण त्यानंतर निर्माण झालेले, विशेषतः जगातलं सगळ्यात मोठं हे जे पुनर्वसनाचं काम होतं त्याच्या दर्जाबद्दल आज काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत। जसं लॉरी बेकर सारख्या तज्ञ म्हणत होता की इथं जे स्थानिक मटेरियल आहे त्याचाच वापर करून पुनर्वसनाचं काम करावं, ते तेव्हा केलं गेलं नाही। पुनर्वसनामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी घडल्या आणि त्या सगळ्यांचा लेखाजोखा होत असताना मुळात एक प्रशासकीय यंत्रणा ज्या पद्धतीनं श्री शरद पवार यांनी त्या काळात वापरली आणि त्या पुनर्वसनाच्या कामामध्ये एक प्रकारची सुसूत्रता आणली, ते कायम लोकांच्या स्मरणात आहे। आणि आता आपण बघतो आहोत की सुप्रिया सुळे असतील, शरद पवार असतील, राजेश टोपे असतील, माजी मंत्री अर्थमंत्री दिलीपराव देशमुख असतील, माजी आमदार राहुल मोठे असतील, अशी सगळी मंडळी इथं आलेली आहेत। महाविकास आघाडीचे जे इतर घटक आहेत जसं विरोधी पक्षाचे विधान इथले धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, ही सगळी मंडळी इथं आली। तर याचा अर्थ असा की आता राजकीय सुद्धा ह्या सोहळ्याच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या विद्यमान राजकीय स्थितीमध्ये या कार्यक्रमाकडे बघितलं जाईल। कारण शरद पवारांच्या 5 दशकाच्या राजकारणामध्ये ज्या अनेक गोष्टीबद्दल बोललं जातं त्यातली ही पण एक गोष्ट आहे आणि त्या प्रत्येक गोष्टीचा ज्या वेळेला उल्लेख होतो त्यावेळेला ज्या कामाबद्दल चर्चा होती त्यातलं हे एक काम असल्यामुळं शरद पवार यांची जी काही महाराष्ट्रातली प्रतिमा आहे त्या प्रतिमेतली ही एक महत्वाची बाब आहे आणि त्याचा उजाळा होत आहे। विशेषतः त्यावेळेला की जेव्हा महाराष्ट्रात बंद झालेला आहे, जे जुने जवळचे सहकारी कुटुंब सुद्धा त्यांच्यापासून सोडून गेले, अशा वेळेला तिथं असलेली उपस्थिती, लातूरमध्ये त्यांचं येणं, आता मला इथे इंटरेस्टिंगली आत्ताच्या सरकारमध्ये सहभागी असलेले मंत्री संजय बनसोडे पण दिसत आहेत आणि संजय बनसोडे यांनी ज्या जाहिराती प्रकाशित केल्या त्या प्रकाशित केलेल्या जाहिरातीमध्ये सुद्धा श्री शरद पवारांचा फोटो होता। हा किती म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात जे वेगवेगळे प्रकारचे विरोधाभास सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती हे या कार्यक्रम होणार आहे। तर आपण या कार्यक्रमात श्री शरद पवार काय बोलतात ते बघूया। राहुल, या कार्यक्रमाचं स्वरूप कसं आहे आता? या कार्यक्रमात मुख्यत्वे आता इथे जो स्मृतीस्थळ आहे तिथे शरद पवार यांनी अभिवादन केलेलं आहे। त्यानंतर इथे जे 30 वर्षामध्ये त्याच्या स्मृती जतन केलेलं आहे त्याचं एक वेगळं असं संग्रहालय आहे, तिथेही श्री शरद पवार जाणार आहेत। आणि त्यानंतर मात्र जाहीर सभा होणार आहे। त्या जाहीर सभेमध्ये
शरद पवारांचा सत्कार केला जाणार आहे, त्याची आठवण म्हणून काही लोक बोलतील आणि प्रत्यक्षात शरद पवार यांचं भाषण तिथं होणार आहे. मुळात तो जो मुद्दा 2 आठवड्यापूर्वी इथल्या मुलांनी मांडलेला आहे, इथल्या आरक्षणाचा लाभ इथल्या मंडळींना मिळालेला नाही, काही जे पुनर्वसनाचे प्रश्न आहेत तेही या निमित्ताने मांडले जातील. तर ह्या सगळ्याचा इथे उहापोह होईल. पण मुख्यत्वे 30 वर्षापूर्वी जे शरद पवार यांनी केलेलं काम आहे त्या कामाचा ह्या निमित्ताने उजाळा मिळतो आहे. त्या कामाच्या बरोबरच नव्याने काही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असतील तर त्याचाही उजाळा दिला जातो आहे. इथून किल्लारी जे पुनर्वसित नवीन किल्लारी आहे तिथं सभा आयोजित करण्यात आलेली आहे. ती सभा थोड्याच वेळात सुरू होईल आणि त्याच्यानंतर 2:30-3च्या दरम्यान पुन्हा शरद पवार हे मुंबईच्या दिशेने रवाना होतील. नक्कीच राहुल, अपडेट घेत राहू तुमच्याकडून. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.